निर्यातवर प्रशासनाची कुठलीही धोरणावर काहीच मागणी नाही किंवा कुठलंही हे नाही. पण ते म्हणताय आम्ही शेतकऱ्याचं सरकार. शेतकऱ्या सरकार कुठं चालला आज बाजार भाव काय चालले 400 600 500 रुपये बाजार भाव आहे. आज दोन दिवस उन्हाळा माल आहे, उन्हाळा कांदा हा. आहे. याला पिकवायला कमीत कमी आज सरासरी 40 50 60 जसं शेतकऱ्याला झोपलेलं हे याच्यावर कोणीही दखल घेत नाही. सरकार झोपलेलं नाही, झोपेचं सोंग गेले सरकार. झोपाचं सोंग गेले, झोपेतला माणूस उठीत येतो पण सोंग गेलेला माणूस उठीचा येत नाही. उठलेलं येत नाही. हे सरकारनं झोपेचं सोंग गेले. झोपीचं सोंग गेले. हा. मग आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आज आपण लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये आलेलो आहे. तुम्ही बघू शकता की लासूर स्टेशन कांदा मार्केटमध्ये 3 ते 4 लाईनी आहे आणि आपण शेतकऱ्यांची मुलाखत घेणार आहोत. तर चॅनलमध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. काका तुमचा पूर्ण परिचय सांगा आम्हाला पहिले एकदा. माझं नाव राजेंद्र रावसाहेब पाटील शिंदे, शहापूर. कांदे आणले तुम्ही? कांदे आणले. किती आणले कांदे? एक ट्रॅक्टर. एक ट्रॅक्टर. तर मग कांद्याचे दर काय आजचे कालचे काय तुम्ही आणले ते एवढ्या मागच्या हप्त्यामध्ये? परवा दिवशी गेले 700. 700 फक्त. काल गेले 800. कांदा उन्हाळी का उन्हाळी कांदा. उन्हाळी कांदा. उन्हाळी कांदा एवढे दिवस भाव. हा. मग तुमचा खर्च निघतो का? नाही निघत ना. मग त्याच्यात डिझेल नाही, पेट्रोल नाही भेटणार. ते गाड्याला डिझेल नाही. पेट्रोल नाही, डिझेल नाही, नाही. संप आहे सगळं. हा. आणि ज्या ठिकाणी असलं भलता लाईन आहे तिथं 1 किलोमीटरची लाईन लागली पंपवर खाल. 1 किलोमीटरच्या लाईनी. आणि मग एवढं सगळं करून आणि मग तुम्ही इथं गाडी आणतात आणि तुमच्या कांद्याला भाव नाही, बरोबर? नाहीच ना. नाहीचे. मग तुम्ही काही असं सरकारवर किंवा एखादा पत्रकार येत नाही का तुमच्या इकडे बोलायला? नाही नाही, कोणीच नाही आला. कोणीच म्हणजे शेतकऱ्याचं कोण काही वारी नाही, शेतकऱ्याचं वालीच नाही राहिलं. वालीच कोणी नाही. तर मग 700 रुपये द्यायला पुरते की कांदे? 700 रुपये द्यायला नाही पुरत. मग याचा खर्च किती आला आणि किती तुम्हाला भाव पाहिजे होता? एकरी 60,000 रुपये खर्च येतो कांद्याला. एकरी 60,000 रुपये खर्च येतो. आणि आता ना उत्पन्न उरायला 50,000. उत्पन्न उरायला 50,000. तर मग याच्यामध्ये तुमची फायद्याची शेती का तोट्याची शेती? विकून शेती विकायला लागणार. आता दुसरं काय करणार? शेती विका लागण म्हणजे कर्जबाजारी. बाय चान्स तुम्ही विकू नाही शकत, तर शेतकरी विकत नाही, परंतु कर्जबाजारी नेहमी होतात. महाराष्ट्रात जरा बघितलं तर 5 शेतकरी दररोज आत्महत्या करतायत. करूच राहिले. पण सरकार झोपलेलं आहे, याच्यावर कोणीही दखल घेत नाही. सरकार झोपलेलं नाही, झोपेचं सोंग गेले सरकार. झोपाचं सोंग गेले. झोपेतला माणूस उठीत येतो पण सोंग गेलेला माणूस उठीचा येत नाही. उठलेलं येत नाही. हे सरकारनं झोपेचं सोंग गेले. झोपीचं सोंग गेले. हा. मग आज म्हणजे सरकारने कर्जमाफीचं आश्वासन दिलंय, त्याचं म्हणजे विधानसभेमध्ये घोषणा सुद्धा केली 2 लाखापर्यंत. मग काय वाटतं तुम्हाला? कुठं हा? आहे शेतकऱ्याला काय भेटलं आतापर्यंत? कुठं भेटली कर्जमाफी? अजून कुठं याद्या नाही, कुठं नाव नाही, कुठं कर्ज नाही. परत कर्ज दिलं तर मग म्हणू आम्ही माफी झाली म्हणून. कर्जमाफी झाली म्हणून. हे सगळ्या लाभाडाचा खेळ आहे. म्हणजे तुम्हाला ह्या कर्जमाफीवर विश्वास नाही बा? नाही नाही. का नेमकं काय विश्वास नाही? हे झोपेत सोंग गेले ना सरकारनं. झोपीचं सोंग. पण मग तुम्ही उठायचा प्रयत्न करा, काही आंदोलन काही असं ते करा. झोपेतला माणूस उठतो, झोपेचं सोंग घ्यायला उठत नाही. झोपी सोंग घ्यायला उठत नाही. हा. ओके, चालन. दुसऱ्या शेतकऱ्याकडे द्या, आपण बोलू दुसऱ्या शेतकऱ्या. बोला ना. मित्रांनो, काय होतं का मार्केटमध्ये शेतकरी थोडीला असतात, पण एकदम मीडिया किंवा कॅमेरा बघितल्यावर थोडं गडबडून जातात. काय नाव काका तुमचं? मी गणेश डुकरे, राहणार चिडीवाडी. केडेवाडी. काय कांदे आणले तुम्ही? कांदे आणले. तर मागच्या हप्त्यात आणले होते कधी असे? आणले होते. तेव्हा काय भाव गेलते कांदे? तेव्हा 550 गेलते. 550 गेलते. तर मग तुमचा खर्चागीरचा पिठला काय म्हणजे काय किलो, म्हणजे तुम्ही बी काय किलो घेतलं किंवा रोप काय किलो घेतलं असं काही? बी घेतलं होतं 2,500 रुपये किलो ना 3,000 रुपये किलो बी घेतलं होतं. हा. तर ज्या टायमिंगला आम्ही कांदे लावली एरी गच भरल्या होत्या डिसेंबर एंडिंगला याला त्याला. हा. तर जवळजवळ 11,000 रुपये एकराची लागवड करेले. खताची गोणी 2,000 रुपये पोचले. हा. सर्व शेतकरी या ठिकाणी आता इकून तिकून पाणी आळून पिळून निघले तर बाजार भाव पडले. प्रशासन कुठल्याही प्रकारची आयात निर्यातवर काही त्याच्या धोरणावर काहीच लक्ष नाही. तुमचं म्हणणं शेतकऱ्याचं सरकार नाही बा थोडक्यात? नाही, शेतकऱ्याचं म्हणजे लक्षच नाही कुठलं. प्रशासन अगदी झोपलेलं आहे, त्याला काही घोर नाही. जनतेशी किती मर राहिली, किती जगू राहिली. बैल बसल्यावर शेतकरी बसलाय झाला. कुठल्याही प्रकारचं शेतकऱ्याचं या ठिकाणी कोणीही हित घेत नाही आज आता प्रशासकीय स्तरावर. आता तुम्ही जरा बघितलं, पेट्रोल डिझेल संपलं म्हणून गाड्याची लाईन, बरोबर. परंतु शेतकऱ्याचा माल पिकव म्हणजे शेतकऱ्यांना मालच जरा नाही पिकवलं तर हे काय काही अशा लाईनी जरा लागल्या तर कसं किती पंचित होईल? कृषी प्रधान देश म्हणून भारत देश ओळखला जातो, परंतु हे सरकार शेतकऱ्याच्या मुद्द्यावर किंवा शेतकऱ्यावर लक्ष देत नाही, असं तुमचं म्हणणं आहे? शेतकऱ्याच्या मालावर आयात निर्यातवर प्रशासनाची कुठलीही धोरणावर काहीच मागणी नाही किंवा कुठलंही
हे नाही. पण ते म्हणताय आम्ही शेतकऱ्याचं सरकार आहे. शेतकऱ्या सरकार कुठं चालला आज बाजार भाव काय चालले 400 600 500 रुपये बाजार भाव आहे आता. 2 दिवस उन्हाळा माल आहे हा, उन्हाळा कांदा हा. आहे. याला पिकवायला कमीत कमी आज सरासरी 40 50 60 जसं शेतकऱ्याला भूमिका आली लागवडीला लेबर आहे दुसऱ्या गावून आणावं लागली 1000 2,000 रुपये भाडे त्याच्यात रोप विकत घेऊन लावायचे. ज्यांनी रोप विकत घेऊन लावलेले कांदे एकरभर त्याला 60,000 रुपये खर्च येईल आताच्या पाहुण्यांनी सांगितलं. मग पैसे झाले किती तुमचे? पैसेच उणे राहिले खर्चच नाही फिट राहिला शेतकरी परेशान आहे. आज शेतकरी इतका अशी अवस्था होईल त्याची गळा हसता येईना रडता येईना. शेतकऱ्याचं हे साल ठप गैस आलेलं आहे. कोणाला सांगता येईना, कोणाला सांगता येत नाही बोलता येत नाही. बिचारा कुटुंबात गेल्यावर गैवाईन झाला. घरी जाऊन त्याला काही भाकर गोड लागा ना घरचे त्याला बसून देईन आणि इकडे व्यापारी म्हणजे इकडे प्रशासन त्याला जगू देईना अशी अवस्था आहे. तर आताच विधा म्हणजे आपले कृषी मंत्री भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान हे म्हणताय की शेतकऱ्यांचं एवढ्या मागील 5 वर्षामध्ये 8 पटीने उत्पन्न वाढलेलं आहे. तुमचं वाढलं का एखाद्या शेतकऱ्याची इथं? काय कुठं वाढायला नाही काही नाही. यांच्या पोळ्या बाजून घेऊन राहिले हे यांना जनतेची शेतकऱ्याची कुठलाही देणं घेणं नाही. हे फक्त स्टंटबाजी करताय. शेतकऱ्याला फक्त भूल थापा आहे. भूल थापेवरच शेतकरी आज हवा पिऊन जगू राहिला बिचारा त्याच्या अवस्थेमध्ये. नाही पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की 8 पटीने शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं एवढ्या 5 वर्षामध्ये. कुठं वाढलं? मोदी सरकार म्हणले होते 14 मध्ये की 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न मी दुप्पट करेल, बरोबर? पण दुप्पट होतानाच दिसतंय की एखाद्या वेळी शेतकऱ्याचं माल इथं उलट उत्पन्न वाढायचं तर आता तुम्ही तेलाचे भाव कुठं घेऊन घातले ना कापसाला कुठला भाव वाढला. बरोबर. मक्का मागच्या वर्षी जी मक्का 2021 जातो ती यंदा 1400-1500 मक्का विकली काही काही ना 1000-1100 विकली वल्ल्या मक्का. कोणतं उत्पन्न वाढलं? जे मागच्या वर्षी 40 क्विंटलचं 35 क्विंटलचं आवरेज भेटत होते या सालामध्ये पाऊस मध्ये गॅप पडल्यानंतर आवरेज कोणते भेटले 18-20-22 क्विंटलचं आवरेज भेटलं 20-22 आणि भाव भेटला त्याला 12-13-14-15 खर्चच नाही फिटाला. कोणता खर्च भेटला? शेतकरी कसा दुप्पट होईल किंवा तो शेतकरी बिचारा कर्ज बाजारी झाला. कर्जाच्या निश्चय घोष नाही कुठलाही जार नाही कुठलाही माफी नाही काहीच नाही. ओके. काय शेतकऱ्याच्या विरोधात सारी यांचं चालू आहे मंत्रिमंडळाचे खादलापती विचारायचं अंधाधून एखाद्या शेतकरी भ्रष्टाचारावर यायचे मोठे भ्रष्टाचार शेतकऱ्यावर कोणी या ठिकाणी वाली नाही. ओके चला धन्यवाद काका तुमचं चॅनल मध्ये नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा जेणेकरून तुम्हाला लासू स्टेशन कांदा मार्केट धान्य मार्केट आणि बैल बाजार याची व्हिडिओ मी नेहमीप्रमाणे टाकत असतो. धन्यवाद. एक बैल